आपण पाहतोय अनिल देशमुखांच्या गाडीवरती हल्ला झाला आणि यामध्ये ते गंभीर जखमी झाले। तर अनिल देशमुखांच्या गाडीवरती झालेली दगडफेक ही संशयास्पद असल्याचा आरोपच भाजपच्या परिणय फुकेंनी केलाय। मध्य नागपूरचे उमेदवार बंटी शेळके, नाना पटोले, गोपाल अग्रवाल, विजय वडेट्टीवार हे सुद्धा अशा पद्धतीने हल्ला झाल्याचा बनाव करू शकतात असा खळबळजनक आरोप सुद्धा परिणय फुकेंनी केलाय। परिणय फुके हे भाजपचे नेते आहेत आणि त्यांनी देशमुखांवरील या हल्ल्यावरून आता पलटवार केला आहे। देशमुखांकडूनच हल्ल्याचा बनाव केल्याचं ते म्हणाले आहेत। तर पटोले, वडेट्टीवार सुद्धा असा बनाव करू शकतात असा आरोपच त्यांनी केलाय। अनिल देशमुखांनी केलं हे फेक दगडफेक आहे, हे एक फेक कृत्य आहे आणि हे सगळं नुसतं निवडणूक आपण हारताना दिसत आहे आणि म्हणून त्यांनी हे सगळं घडून आणलेलं आहे। बघा, या प्रकारचं सहानुभूती घेण्याचा प्रयत्न त्यांनी ते जेलमध्ये असतानाही केलं। याच प्रकारचं फेक याच प्रकारचं सोंग करून त्यांनी बेल मिळवली